गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्स मध्ये बेटा आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट कुठला आहे? व्हेरियस मेथड्स टू डिटरमाइन द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ थ्री फेज अल्टरनेटर. ठीक आहे. अनेक मेथड्स आहेत, त्याच्यापैकी आपले 3 मेथड्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामधूनही आपल्या सिलेबसला फक्त एकच मेथड आहे. ठीक आहे. तर 3 मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत जे आपल्याला आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत बेटा? व्होल्टेज रेग्युलेशन डिटरमाइन करण्यासाठी थ्री फेज अल्टरनेटरच्या माझ्याकडे 3 मेथड्स आहेत. कुठल्या कुठल्या? पहिली मेथड आहे झिरो पॉवर फॅक्टर मेथड. पहिली मेथड कुठली बेटा? झिरो पॉवर फॅक्टर मेथड. तिला अजून एक नाव आहे पोटियर मेथड. पोटियर एक सायंटिस्टचं नाव होतं, POTIER, पोटियर मेथड. सेकंड मेथड आहे सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड. सेकंड मेथड कुठली बच्चो? सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड. त्याला अजून एक नाव आहे EMF मेथड. ही मेथड मला सगळ्यात महत्वाची आहे. हीच मेथड आपण खाली आज डिस्कस करणार आहे मोठ्या याच्यामध्ये. ठीक आहे. सेकंड मेथड कुठली आहे? सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड. त्याला अजून एक काय नाव आहे? EMF मेथड. आणि थर्ड मेथड आहे आर्मेचर टर्न मेथड. आर्मेचर टर्न मेथड. त्याला अजून एक काय नाव आहे? MMF मेथड. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा? MMF मेथड. कळलं? या 3 मेथड्स आहेत आणि या 3 मेथड आपण लिहून घेऊ, मग पुढच्या क्वेश्चन कडे वळू. ठीक आहे. हेडिंग टाका व्हेरियस मेथड्स टू डिटरमाइन द व्होल्टेज रेग्युलेशन. व्हेरियस मेथड्स टू डिटरमाइन द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ थ्री फेज अल्टरनेटर. Various methods to determine the voltage regulation of three-phase alternator. Question घ्या. Question घ्या. List the names of the different methods. List the names of the different methods. List the names of the different methods to determine the voltage regulation. To determine the voltage regulation of three-phase alternator. To determine the voltage regulation of three-phase alternator. Okay. आंसर मध्ये लिहा. आंसर मध्ये लिहा. व्होल्टेज रेग्युलेशन कॅन बी डिटरमाइंड. व्होल्टेज रेग्युलेशन फॉर थ्री फेज अल्टरनेटर असं लिहा. व्होल्टेज रेग्युलेशन फॉर थ्री फेज अल्टरनेटर. व्होल्टेज रेग्युलेशन फॉर थ्री फेज अल्टरनेटर कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग फॉलोइंग मेथड्स. बाय युजिंग फॉलोइंग मेथड्स. फर्स्ट, झिरो पॉवर फॅक्टर मेथड और पोटियर मेथड. फर्स्ट घ्या झिरो पॉवर फॅक्टर मेथड और पोटियर मेथड. सेकंड, synchronous impedance method or EMF method. Synchronous impedance method or EMF method. दिसते बेटा. Third, ampere turns method or MMF method. Ampere turns method or MMF method. ओके. झालं असेल. आता खालच्या ओळीमध्ये मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका synchronous impedance method or MMF method. Synchronous impedance method or MMF method. आता हा क्वेश्चन आहे बेटा किंवा हा जो कन्सेप्ट आहे MSBTच्या अत्यंत प्रेमात आहे. खूप वेळेस टपकतो. अजिबात ऑप्शनला सोडायचा नाही. येणार येणार म्हणजे टपकणार, पक्का येणार. फिक्स 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 IMP. ठीक आहे. याला व्ही IMP काय द्यायचे ते देऊन टाका आणि 7-8 स्टार काय टाकायचे तेवढे स्टार करून टाका. ठीक आहे. आता सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड मध्ये बेटा कॅल्क्युलेट करायची असेल किंवा त्याच्यामध्ये EMF मेथड म्हणतात त्याला, या मेथड मध्ये ना बेटा साधारणपणे तुमचं उत्तर 9 स्टेप्स मध्ये सोडवावं लागतं. किती स्टेप्स मध्ये बेटा? 9. त्याच्यातली पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ द रेजिस्टन्स. कॅल्क्युलेशन ऑफ द स्टेटर रेजिस्टन्स और आर्मेचर रेजिस्टन्स. कॅल्क्युलेशन ऑफ कुठलं बेटा? स्टेटर रेजिस्टन्स और आर्मेचर रेजिस्टन्स. स्टेटर रेजिस्टन्स किंवा आर्मेचर रेजिस्टन्स हे कॅल्क्युलेट करण्यासाठी माझ्याकडे 3 बेसिकली मेथड्स आहेत. पहिली व्होल्टमीटर मेथड और एमीटर मेथड. सेकंड व्हीटस्टोन ब्रिज मेथड. आणि थर्ड आहे it can be directly calculated with the help of multimeter. It can be directly calculated with the help of multimeter. 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड व्होल्टमीटरनी पण मी RA कॅल्क्युलेट करू शकतो किंवा एमीटरनी पण मी RA कॅल्क्युलेट करू शकतो. सेकंड मेथड व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कने पण मी RA कॅल्क्युलेट करू शकतो. आणि थर्ड आहे इट कॅन बी डायरेक्टली कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर. पण इथे जो आपल्याला RA भेटतो ना बेटा तो मेजर व्हॅल्यू ऑफ द RA असतो. पण मला सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड मध्ये इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द RA लागत असतो. काय लागत असतो? इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द RA लागत असतो. जर मला इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द RA पाहिजे असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द RA साठी फॉर्म्युला किती आहे? इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ RA इज इक्वल टू 1.5 इंटू द मेजर व्हॅल्यू ऑफ RA. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ RA इज इक्वल टू किती बेटा? 1.5 इंटू द RA. आपण एक काम करू बेटा, हे ना 8 स्टेप्स एकदम सगळ्याच्या सगळ्या नाही लिहून घ्यायच्या. एक स्टेप एक्सप्लेन पण करायला एक स्टेप लिहून पण घे. ठीक आहे. मग पहिली मेथड कुठली होती? पहिली स्टेप कुठली होती बेटा? कॅल्क्युलेशन ऑफ द स्टेटर रेजिस्टन्स और आर्मेचर रेजिस्टन्स.
आर्मेचर रेजिस्टन्स स्टेटर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी माझ्याकडे 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड व्होल्टमीटर एमीटर मेथड, सेकंड कुठले बेटा व्हीटस्टोन ब्रिज मेथड, थर्ड इट कॅन बी डायरेक्टली कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर. झालं. इथे जी कुठली तुम्हाला आर भेटतो तो मेजर व्हॅल्यू ऑफ द आर असतो, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असतो इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द आर. तो इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द आर मला एका स्पेसिफिक फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करता येईल. तो फॉर्म्युला कुठला आहे? 1.5 इंटू द मेजर व्हॅल्यू ऑफ द आर. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ द आर इज इक्वल टू 1.5 इंटू द मेजर व्हॅल्यू ऑफ आर. कळालं बेटा? आधी हे एवढं लिहून घेऊ आणि मग आपण स्टेप 2 कडे वळू. ठीक आहे. आधी हेडिंग टाका सगळेजण, सिंक्रोनस इम्पेडन्स मेथड और ईएमएफ मेथड. सिंक्रोनस इम्पेडन्स मेथड और ईएमएफ मेथड. क्वेश्चन घ्या, काय स्टार करायचे तेवढे स्टार करून टाका. एक्सप्लेन सिंक्रोनस इम्पेडन्स मेथड, एक्सप्लेन सिंक्रोनस इम्पेडन्स मेथड और ईएमएफ मेथड, explain synchronous impedance method or EMF method to determine the voltage regulation of three-phase alternator. To determine the voltage regulation of three-phase alternator. To determine the voltage regulation of three-phase alternator. Answer बदलिया. Step 1. Calculation of stator resistance or armature resistance. Step 1. Calculation of stator resistance or armature resistance. Step 1. Calculation of stator resistance or armature resistance. त्याच्यामध्ये लिहा. Stator resistance or armature resistance can be calculated by using the following methods. Stator resistance or armature resistance can be calculated by using the following methods. First, voltmeter or ammeter method. First, voltmeter or ammeter method. Second, it can be calculated with the help of Wheatstone bridge network method. Second, it can be calculated with the help of Wheatstone bridge network method. Third, it can be calculated directly with the help of multimeter. It can be calculated directly with the help of multimeter. ठीक है. खालच्या ओळीमध्ये the resistance which we get here is the major value of the resistance. The resistance which we get here is the major value of the resistance. The resistance which we get here is the major value of resistance. But, but we need to calculate the effective value of resistance. But we need to calculate the value of effective value of resistance. But we need to calculate the effective value of resistance. खालच्या ओळीत the effective value of resistance can be calculated by using the formula. The effective value of resistance can be calculated by using the formula. Formula है बेटा इथे. Effective value of RA is equal to 1.5 into the major value of RA. Effective value of RA is equal to 1.5 into the major value of RA. Okay. आता बेटा तुम्हाला बाजूला सर्किट डायग्राम दिसते बेटा. सर्किट डायग्राम फॉर ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. सेकंड स्टेप कुठली माझे? सर्किट डायग्राम काढायची. कोणाची बेटा? ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट साठी. दोघांसाठी एकच डायग्राम आहे. तुम्हाला ती डायग्राम दिसत असेल. व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्टेप सेकंड काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्टेप सेकंड काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता स्टेप 3 मी एक्सप्लेन करतो. ओपन सर्किट टेस्ट मध्ये काय करायचं आणि शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये काय करायचं ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. स्टेप 3 मध्ये ओपन सर्किट टेस्ट बद्दल सांगायचं आहे. स्टेप 4 मध्ये शॉर्ट सर्किट टेस्ट बद्दल सांगायचं आहे. ओपन सर्किट टेस्ट मध्ये काय होतं बेटा? आता सर्किट डायग्राम मध्ये जी तुमची आउटपुट साइड दिसते ऑलरेडी ती ओपन आहे, स्विच ओपन आहे बेटा, राईट? म्हणजे इथे काय करायचं आहे तुम्हाला? काय करायचं बेटा की आउटपुट साइड तुम्ही ओपन ठेवायची. आउटपुट साइड काय ठेवायची? ओपन. आणि काय करायचं बेटा? व्होल्टेज मला व्हॅरी करायचं आहे. कुठून ते कुठपर्यंत? 0 to 8 व्होल्टेज. कुठून ते कुठपर्यंत बेटा? 0 to 8 व्होल्टेज. याच्यामुळे तुम्हाला एक व्होल्टेज भेटेल. त्या व्होल्टेजचं नाव काय बेटा? ओपन सर्किट व्होल्टेज. याच्यामुळे एक व्होल्टेज भेटेल. त्या व्होल्टेजचं नाव काय? ओपन सर्किट व्होल्टेज. ठीक आहे. आणि मग नंतर पुन्हा प्लॉट करायचं कॅरेक्टरिस्टिक साठी, विच इज अ प्लॉट अगेन्स्ट IF अँड ISC. तेच मी इथे लिहिलेलं आहे. ओपन सर्किट टेस्ट मध्ये काय काय केलं? ओपन सर्किट टेस्ट मध्ये सगळ्यात पहिले आउटपुट साइड काय ठेवली? ओपन ठेवली. पुढच्या पॉइंट मध्ये आउटपुट व्होल्टेज व्होल्टेज काय? आउटपुट नाही, सॉरी, व्होल्टेज काय केलं? व्हॅरी केलं 0 to up to the रेटेड व्हॅल्यू पर्यंत. पुढे मला जे काही भेटेल ते ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं. काय भेटतं बेटा? ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं. आणि कॅरेक्टरिस्टिक्स प्लॉट करायची बिटवीन कोणाकोणामध्ये? IF अँड ISC. ठीक आहे. पुढचा मुद्दा स्टेप 3 झाली. स्टेप 4 पण सांगून देतो. मग दोघं स्टेप्स एकदम लिहून घेऊ. स्टेप 4 कुठली बेटा? शॉर्ट सर्किट टेस्ट.
शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये आता काय करायचं बेटा, आउटपुट साइड आहे ना शॉर्ट सर्किट करायची. आधी आउटपुट साइड ओपन होती, आता आउटपुट साइड काय करा, शॉर्ट सर्किट करा. आउटपुट साइड शॉर्ट सर्किट करायची, पुन्हा व्होल्टेज व्हॅरी करायचं. कुठून ते कुठपर्यंत, 0 टू रेटेड व्होल्टेज. कुठून ते कुठपर्यंत, 0 टू रेटेड व्होल्टेज पर्यंत व्होल्टेज काय करायचं, व्हॅरी करायचं. आता याच्यामुळे बेटा तुम्हाला करंट भेटतो. जो कुठलाही करंट भेटतो तो कुठला असेल बेटा, शॉर्ट सर्किट करंट असतो. तो करंट कुठला असतो, शॉर्ट सर्किट करंट असतो. एक गोष्ट फिक्स डोक्यात ठेवा, ओपन सर्किट टेस्टमुळे मला ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं. ओपन सर्किट टेस्टमुळे मला ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं. शॉर्ट सर्किट टेस्टमुळे मला शॉर्ट सर्किट करंट भेटतो. ठीक आहे, म्हणजे ओपन सर्किट टेस्टमुळे ओपन सर्किटचं व्होल्टेज भेटतं. शॉर्ट सर्किट टेस्टमुळे शॉर्ट सर्किटचा करंट भेटतो, व्होल्टेज नाही भेटत. ओपन सर्किटमुळे व्होल्टेज भेटतं, शॉर्ट सर्किटमुळे करंट भेटतं. लक्षात ठेवा, ओपन सर्किटमुळे व्होल्टेज भेटतं, शॉर्ट सर्किटमुळे करंट भेटतो. ओपन सर्किटमुळे ओपन सर्किटचं व्होल्टेज, शॉर्ट सर्किटमुळे शॉर्ट सर्किटचा करंट भेटतो. ठीक आहे, पुन्हा कॅरेक्टरिस्टिक्स प्लॉट करायची बिटवीन IF अँड ISC, बिटवीन IF अँड ISC. ठीक आहे, आता सर्किट डायग्राम सेकंडची झालेली. आता स्टेप 3 बद्दल लिहायचं. स्टेप 3 टाका हेडिंग, स्टेप 3 ओपन सर्किट टेस्ट. Step 3 open circuit test. In this case, output of the three-phase alternator is kept open. In this case, output of the three-phase alternator is kept open. In this case, output of the three-phase alternator is kept open, and its voltage is varied from, and its voltage is varied from, and its voltage is varied from 0 to rated voltage, 0 to rated voltage, and its voltage is varied from 0 to rated voltage, due to which we get open circuit voltage, due to which we get open circuit voltage, due to which we get open circuit voltage. And also plot the circuit characteristics between, and also plot the circuit characteristics between IF and ISC, between IF and ISC, and also plot the circuit characteristics between IF and ISC. आता स्टेप 4. स्टेप 4 एक वर सोडून लिहा, शॉर्ट सर्किट टेस्ट. स्टेप 4 शॉर्ट सर्किट टेस्ट. In this case, the output of the three-phase alternator is kept short circuited. In this case, the output of the three-phase alternator is kept short circuited. In this case, output of the three-phase alternator is kept short circuited and current is varied. बरं, एक महत्वाचा मुद्दा जो मी आधीच्या याच्यात चुकीचं बोललो होतो तो म्हणजे कुठला बेटा, ओपन सर्किट टेस्ट मध्ये ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं आणि व्होल्टेज व्हॅरी केलं जातं. ओपन सर्किट टेस्ट मध्ये ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं, व्होल्टेज व्हॅरी केलं जातं. तसंच शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये शॉर्ट सर्किट करंट भेटतो आणि करंट व्हॅरी होतं बेटा, व्होल्टेज नाही होत. करंट व्हॅरी होतो, व्होल्टेज नाही होत. ठीक आहे, बरं पुन्हा एकदा, ओपन सर्किट मध्ये तुम्हाला ओपन सर्किट व्होल्टेज भेटेल आणि व्होल्टेज व्हॅरी होईल. महत्वाचा मुद्दा, शॉर्ट सर्किटमध्ये तुम्हाला शॉर्ट सर्किट करंट भेटेल आणि तुमचा करंट व्हॅरी होतो. आणि तुमचा काय व्हॅरी होतो बेटा, करंट. खूप महत्वाचं बोललो गेलो, पुन्हा एकदा सांगतोय, 2 वेळेस पुन्हा हा पॉईंट सांगेल, नीट ऐका. ओपन सर्किट टेस्टमुळे मध्ये ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं आणि व्होल्टेज व्हॅरी केलं जातं. ओपन सर्किट टेस्ट मध्ये ओपन सर्किट व्होल्टेज भेटतं आणि व्होल्टेज व्हॅरी केलं जातं. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये शॉर्ट सर्किट करंट भेटतो आणि करंट व्हॅरी केला जातो. शॉर्ट सर्किट मध्ये शॉर्ट सर्किट करंट भेटतो आणि करंट व्हॅरी केला जातो. ठीक आहे, चलो. इन दिस केस आउटपुट ऑफ द थ्री फेज अल्टरनेटर इज केप्ट शॉर्ट सर्किटेड. इन दिस केस आउटपुट ऑफ द थ्री फेज अल्टरनेटर इज केप्ट शॉर्ट सर्किटेड. In this case, output of the three-phase alternator is kept short-circuited, and current is varied. And current is varied. And current is varied from 0 to rated current. From 0 to rated current. From 0 to rated current. Due to which we get short-circuit current. Due to which we get short-circuit current. Due to which we get short-circuit current. And also plot the short circuit characteristics, and also plot the short circuit characteristics between IF and ISC, between IF and ISC. Okay, झाले बेटा.
तिकडे तुम्हाला प्लॉट दिसतो बेटा, प्लॉट फॉर ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट दिसतोय. प्लॉट फॉर ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. ओपन सर्किटमुळे व्होल्टेज भेटतं ते म्हणजे व्हीओसी असतं. ओपन सर्किटमुळे व्होल्टेज भेटतं ते म्हणजे कुठला आलं बेटा, व्हीओसी दिसते तुम्हाला तिकडे. आणि शॉर्ट सर्किटमुळे करंट भेटतो तो म्हणजे कुठला बेटा, आयएससी. शॉर्ट सर्किटमुळे करंट भेटतो तो म्हणजे कुठला बेटा, आयएससी. ठीक आहे. आता स्टेप 5 लिहायचा आहे, प्लॉट फॉर ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट. प्लॉट फॉर ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. बरं, तुम्हाला इथे ना बेटा आयएफ जो आहे तो कॉमन दिसत असेल, ओपन सर्किट साठी पण शॉर्ट सर्किट साठी पण. तो एक पॉईंट लिहायचा इथे. आयएफ हा कॉमन असतो ओपन सर्किट साठी पण शॉर्ट सर्किट साठी पण. पुढचा पॉईंट लिहायचा काय, ओपन सर्किटमुळे मला व्होल्टेज व्हीओसी भेटतं आणि त्याच्या पुढचा एक पॉईंट शॉर्ट सर्किटमुळे मला करंट भेटतो तो म्हणजे कुठला बेटा, आयएससी भेटतो. ही 3 पॉईंट्स तिथे ऍड करायचे. ठीक आहे. ओके, प्लॉटिंग झालं असेल, प्लॉट काढला असेल बेटा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काढली असेल. खाली लिहा, IF is the common axis for open circuit test and short circuit test. IF is the common axis for open circuit test and short circuit test. Puts a point. Due to the open circuit, we get VOC. Due to the open circuit test, we get VOC. And due to the short circuit test, we get ISC. And due to the short circuit test, we get ISC. झालंय. स्टेप 6 आता. स्टेप 6 कॅल्क्युलेशन ऑफ झेडएस. कॅल्क्युलेशन काय बेटा, झेडएससी. झेडएस कॅल्क्युलेट करण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. झेडएस इज इक्वल टू किती बेटा, व्हीओसी अपॉन आयएससी. व्हीओसी म्हणजे काय असतो, ईओसी अपॉन आयएससी. लिहून घ्या. स्टेप 6 कॅल्क्युलेशन ऑफ झेडएस. स्टेप 6 दिसते बेटा, कॅल्क्युलेशन ऑफ झेडएस. झेडएस इज इक्वल टू व्हीओसी अपॉन आयएससी विच इज इक्वल टू ईओसी अपॉन आयएससी. खाली लिहायचे व्हीआर. व्हीओसी इज इक्वल टू ओपन सर्किट व्होल्टेज. व्हीओसी is equal to EOC is equal to open circuit voltage. VOC is equal to EOC is equal to open circuit voltage. ISC is equal to short circuit current. ISC is equal to काय बेटा, short circuit current. Step 7 calculation of XS. Calculation of XS. XS कॅल्क्युलेट करायचा असेल तर बेटा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ZS is equal to RA चा स्क्वेअर प्लस XS चा स्क्वेअर. हा प्लस इकडे आल्यावरती मायनस, मग काय होऊन जाईल, ZS चा स्क्वेअर मायनस RA चा स्क्वेअर इज इक्वल टू XS चा स्क्वेअर. म्हणजे XS चा स्क्वेअर इज इक्वल टू ZS चा स्क्वेअर मायनस RA चा स्क्वेअर. 4 वेळी लिहून घ्यायचे. 3 स्टेप्स आहेत, सॉरी 3 स्टेप्स लिहून घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ XS. कॅल्क्युलेशन ऑफ XS. फायनली कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज ऍट नो लोड. कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज ऍट नो लोड. मी तो मुद्दाहून ब्लॅक पेन लिहिलेला बेटा. खूप IMP फॉर्म्युला आहे. सम्स मध्ये खूप वेळेस टप केला आपल्याला, लागेल म्हणजे लागेलच. सम्स मध्ये सगळ्यात IMP. काय फॉर्म्युला बेटा तो, E is equal to अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये V cos of I प्लस IA ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस V sin of I प्लस और मायनस आहे बेटा. प्लस पण आहे मायनस पण आहे, दिसते बेटा दोघं चिन्ह आहेत. V sin of I च्या नंतर पहा प्लस पण आहे मायनस पण आहे. V sin of I च्या नंतर पहा प्लस पण आहे मायनस पण आहे. IXS ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता प्लस कधी घ्यायचं मायनस कधी घ्यायचं ते सम्स मध्ये मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगेन. स्टेप 8 लिहून घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज ऍट नो लोड. स्टेप 8 कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज ऍट नो लोड. E इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये V cos of I प्लस IA ब्रॅकेटचा स्क्वेअर पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये V sin of I प्लस और मायनस IXS ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालंय. आणि सगळ्यात शेवटी कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन. सगळ्यात शेवटी काय बेटा, कॅल्क्युलेशन ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन. पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू E0 मायनस V अपॉन V इंटू द 100. लिहून घ्या. E0 मायनस V अपॉन V इंटू द 100. खूप 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 IMP क्वेश्चन आहे बेटा. अजिबात ऑप्शनला सोडू नका. येणार म्हणजे पक्का येणार. टपकतोच, खूप वेळेस टपकतो. तुम्ही जर टेक्स्टबुक कडून बघितले ना बेटा, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की किती IMP आहे. हा प्रत्येक याच्यात आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. खूप महत्वाचा फंडा झाला आपला कुठला बेटा, सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड. आता उद्या ना बेटा मी याचे स्टेप्स म्हणजे फॉर्म्युले घेईल, त्याला मी स्टेप्स म्हणून देईल आणि मग परवापासून आपले काय चालू होईल बेटा, सम्स चालू होईल. कदाचित घेतलं तर उद्या ही घेऊन येईल सम्स. ठीक आहे. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.